नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्री गजानन महाराज संस्थान मठाविषयी माहिती सांगणार आहे। गजानन महाराजांची कीर्ती वाढत गेल्यावर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला। त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने 1908 मध्ये ट्रस्ट स्थापन झाला। शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला। भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करून घेण्याकरता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले। महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई नागपूर महामार्गावर आहे। गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात। स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटांचा रस्ता आहे। स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या जाण्यास मोफत बस सेवा उपलब्ध आहे। महाराष्ट्रातून येथे 172 बसेस येतात। त्या व्यतिरिक्त देवास, उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकातूनही बसेस चालतात। श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध आहे। मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात। श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे। मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते। रोज सकाळी 5 वाजेपासून रात्री 9:30 पर्यंत पूजा अर्चना विधिवत चालत असते। काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात। या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकरांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तवणूक। दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटप केले जाते। भोजन स्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।